महिलांना बळ देण्याच्या दृष्टिकोनातून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आम्ही सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलांना करावं, अशा प्रकारची त्यांची भूमिका असते. आणि त्या सूचनेनुसार आम्ही या तालुक्यामध्ये काम करत असताना तुम्हाला सांगायला हरकत नाही, जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बचत गटाची जी संख्या असेल तरी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. आणि नुसती संख्याच नाही तर सांगायला हरकत नाही, सगळ्यात जास्त बचत गटाला जर कर्ज वितरण होत असेल तर ते आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये होते. जवळपास आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तालुक्यामध्ये 1541 बचत गट आहेत. आणि ह्या बचत गटांपैकी आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या तालुक्यात असणाऱ्या ज्या 18 शाखा आहेत, या 18 शाखांच्या माध्यमातून 256 बचत गटांना आजपर्यंत 3,12,00,000 रुपयाचं कर्ज वाटप केलेलं आहे. त्याच्याही पुढचं सांगतो, 18 शाखांच्या माध्यमातून कर्ज वितरण करत असताना सगळ्यात जास्त कर्ज वितरण जर कुठल्या शाखेच्या माध्यमातून झालं असेल तर त्या शाखेचं नाव असेल पिंपळगाव खडकी शाखा. आणि ह्या पिंपळगाव खडकी शाखेमध्ये सगळ्यात जास्त बचत गटांना जर कर्ज वितरण झालं असेल तर मी सांगतो गणेशवाडीतील या बचत गटांना कर्ज वितरण झालेलं आहे. आणि त्याचा आकडाही तुम्हाला सांगतो, या 3 कोटीपैकी 1 कोटी रुपये तुमच्या गणेशवाडीतील बचत गटांना आपण दिलेले आहे. आणि या बचत गटांना जे कर्ज दिलं गेलंय त्या कर्जाचा विनियोग सुद्धा सविताताईंनी सांगितलंय की अतिशय उत्तम पद्धतीनं त्या महिलांनी त्याचा विनियोग केलेला आहे. आणि आम्ही ज्या वेळेला कुठल्याही कर्जाचं वितरण करतो त्यावेळेला आम्हाला ही अपेक्षा असते की दिलेल्या कर्जाचा त्या महिला असतील, पुरुष असतील किंवा जे कोणी शेतकरी असतील त्यांनी जर चांगल्या पद्धतीने त्याचा विनियोग केला तर निश्चित स्वरूपात त्यांची स्वतःची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणात मदत होते. आणि ही भूमिका मनामध्ये ठेवून आम्ही जास्तीत जास्त महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आम्ही आमच्या तालुक्यातील सगळे सहकारी आमचे त्या पद्धतीने मदत करण्याची भूमिका घेत असतात. मग अशी साहेबांनी सांगितलं आणि मॅडमनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी काही महिलांचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये बचत गटाला कर्ज वितरण केल्यानंतर तुम्ही काय करायचं त्या कर्ज वितरणाचं, हा थोडासा महत्त्वाचा विषय असतो. पण माझ्या माहितीप्रमाणे सविताताईंनी मला सांगितलं की आम्ही ज्या वेळेला बचत गटांना कर्ज वितरण करतो त्यावेळेला त्या बचत गटातून मिळालेल्या कर्जातून काही महिलांनी त्याचा उपयोग मग किराणा असेल, झेरॉक्स मशीन असेल, स्टेशनरी असेल, गाय पालन असेल, शेळी पालन असेल यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. आणि खरं आम्हाला तर ते हे अपेक्षित आहे की दिलेलं जे कर्ज आहे त्याचा विनियोग त्यांनी चांगला करावा. या गावातील किंवा ह्या वाडीतील या महिलांनी या कर्जाचा विनियोग निश्चितपणे चांगला केलेला आहे. बरोबर आहे ना? ठीक आहे. आणि तोच उद्देश खरा तर महत्त्वाचा असतो. काही महिलांनी दिलेल्या कर्जाचा विनियोग आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा केलेला आहे. काय होत आहे, बऱ्याच वेळा तुम्ही आता एखाद्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजनांचा जरी लाभ घ्यायचा म्हटलं तरी त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. आपल्याला काही कर्ज हवं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची डॉक्युमेंट देऊन त्यासाठी थोडासा प्रोसेस असते, वेळ जातो. परंतु माझ्या माहितीप्रमाणे बचत गट ही संकल्पना एवढी सोपी की त्याच्यासारखं विनातारणी कर्ज कुठेही मिळत नाही. आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एका बचत गटाला 10 लाख रुपये देते, परंतु त्याच्यासाठी काही तारण द्यावं लागतं. आणि आज आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एका बचत गटाला 7.5 लाख रुपयापर्यंत विनातारणी कर्ज देते. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या सगळ्याच महिलांना म्हणजे माझ्या 11, 12, 13 गट असतील त्या गटांना सुरुवातीला 1 लाख रुपये दिलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण 2 लाख रुपये दिलेले आहेत, बरोबर. आणि आताच्या टप्प्यामध्ये 5 लाख रुपये दिलेले आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला 7.5 लाख रुपये देता आले असते. एका गटाला मला वाटते 7.5 लाख रुपये आपण दिलेले आहेत. परंतु बाकीचे गट हे
पंचायत समितीला जोडलेले असल्यामुळे